आता माझे एवढे कपडे कुठं ठेवू मला तेच समजणार झालंय. पण त्याच्या आधी कवळं ऊन पडलं तर आता थोडे एक्सरसाइज करायचे मग छतवर गेले आणि स्वीटीसोबत असं काही करायचं म्हणजे माझा जास्ती टाईम तर तिच्यासोबत टाईमपास करण्यामध्ये जाते. असं आता स्वीटी बाहेर गेलती आणि तिने येजोपर्यंत मला एकच भीती लागते की तिनं काय खाते की म्हणून. कारण आता तिला दुकानला घेऊन चालत म्हणजे तिला बाहेरलं खायला जास्ती आवडलेलं आहे म्हणून असं काही ऑइल फ्री पापड जे की भाजलेले राहतात ते खायला देते. असं मी इकडे सकाळीच बॅग देऊन टाकली जे की माझे नवीन कपडे सगळे भरून ठेवायचे कारण सगळी अलमारी जे काही घरामध्ये कपडे ठेवायची जागा आहे ते सगळं भरून गेले आणि माझ्या ह्या कपड्यांसाठी जागाच नाही. आणि गोष्ट आमच्या मायलेकीवाचे कपडे मी सेपरेट बॅग मध्येच भरून ठेवते कारण एवढे बारीक बारीक चिंध्या आता ते सगळ्या कपड्यांमध्ये ठेवलं म्हणजे नाही ते काय गटणातच म्हणून असं काही मी सेपरेटली बॅग मध्येच घालून ठेवते कारण मी आता पत्र असंच करत आले आणि माझ्यासाठी नाही खरंच ती युजफुल आहे. असं आई शेतावून यायच्या असं काही जांब बांधल ते त्याला कट करणार त्याने तसंच खाऊन टाकलो कारण ते एकदम छान पिकलेले होते. आता आजी आली म्हणजे नाही दिवे तर लावायची होतीच ग असं म्हणते म्हणून मी सगळीकडे दिवे लावून घेतले. त्याच्यानंतर आईचं पण काम सोपं केलं कारण तिला आल्यावर चाय पाहिजे होते सगळ्यांना म्हणून इकडे छान किचन क्लीन करून घेतले. त्याच्यानंतर सगळ्यांसाठी चाय बनवली आणि इकडे माझ्या रागूला पण दूध प्यायचं होतं म्हणून ते पण दुधाचं बघून गॅसवर ठेवले आणि सगळ्यांना चाय वाटून दिले. चला भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.